4 जानेवारी 2026 असा असेल आजचा रविवार मीन राशीसाठी. मित्रांनो, आजचा रविवार मीन राशीच्या लोकांसाठी अंतर्मुख करणारा, भावनिकदृष्ट्या खोल परिणाम करणारा आणि आयुष्याच्या पुढील वाटचालीला नवी दिशा देणारा ठरणार आहे. वर्षाची सुरुवात झाल्यानंतरचा हा पहिला रविवार असल्यामुळे मनात अनेक विचार, अपेक्षा आणि थोडीशी अस्वस्थताही दाटून आलेली असू शकते. मागील वर्षात जे काही घडले, जे अनुभव आले, जे धडे मिळाले, त्यांची उजळणी आज नकळत मनात सुरू राहील. मीन राशीचे लोक स्वभावतः भावनिक, संवेदनशील आणि अंतःकरणाने खोल विचार करणारे असतात. त्यामुळे आजचा दिवस तुम्हाला स्वतःकडे पाहायला भाग पाडणारा असेल. आज सकाळची सुरुवात काहीशी शांत, थोडी धीम्या गतीची वाटू शकते. नेहमीपेक्षा जास्त वेळ अंथरुणातून उठावंसं वाटणार नाही किंवा मन कुठल्या तरी विचारात अडकलेलं जाणवेल. पण ही आळसाची भावना नसून ती मनाची गरज आहे. गेल्या काही दिवसांत तुम्ही खूप मानसिक धावपळ केली आहे, अनेक निर्णय घेतले आहेत किंवा घेतल्याशिवाय पुढे ढकलले आहेत. आज मन स्वतःला थोडा विराम देऊ इच्छितं आणि तो विराम देणं आज अत्यंत गरजेचं आहे. कामाच्या बाबतीत आजचा दिवस फार धावपळीचा नसेल, पण विचारप्रधान असेल. नोकरी करणाऱ्या मीन राशीच्या लोकांना आज ऑफिसशी संबंधित काही जुन्या गोष्टी आठवू शकतात. एखादा प्रोजेक्ट, एखादी चर्चा किंवा एखादा निर्णय जो अर्धवट राहिला होता तो पुन्हा मनात येईल. आज तुम्हाला अचानक जाणवेल की त्यावेळी घेतलेला निर्णय योग्य होता की नाही. ही आत्मपरीक्षणाची प्रक्रिया पुढील काळात योग्य दिशा ठरवायला उपयोगी ठरेल. आज फार मोठी कामगिरी होईलच असे नाही, पण मनात स्पष्टता निर्माण होण्याची शक्यता नक्की आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस थोडा संयम राखण्याचा आहे. नवीन निर्णय घेण्याची घाई करू नका. एखादी योजना मनात येईल, पण ती लगेच अंमलात आणण्याऐवजी तिच्यावर विचार करा. आज कुणाचा सल्ला घ्यावा असे वाटेल, पण प्रत्येक सल्ला स्वीकारण्याऐवजी तुमच्या अंतःप्रेरणेला महत्त्व द्या. मीन राशीच्या लोकांची अंतःप्रेरणा खूप तीव्र असते आणि आज ती योग्य दिशा दाखवू शकते. आर्थिक बाबतीत आजचा दिवस स्थैर्याचा आहे. फार मोठा लाभ किंवा तोटा दिसून येणार नाही, पण मनात पैशांबाबत काही विचार सुरू राहतील. भविष्यासाठी बचत, गुंतवणूक किंवा खर्च याबद्दल मनात योजना तयार होतील. आज केलेला विचार पुढील काही दिवसात प्रत्यक्ष निर्णयात बदलू शकतो. त्यामुळे आज मनात येणाऱ्या कल्पना लिहून ठेवल्यास पुढे त्याचा उपयोग होईल. कौटुंबिक आयुष्यात आजचा दिवस भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो. घरातील एखाद्या व्यक्तीशी मनमोकळा संवाद होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून मनात साठून राहिलेल्या भावना आज शब्दांतून बाहेर पडू शकतात. मीन राशीचे लोक अनेकदा स्वतःच्या भावना दडपून ठेवतात, पण आज त्या दडपून ठेवण्याऐवजी योग्य पद्धतीने व्यक्त केल्यास नात्यांमध्ये अधिक जवळीक निर्माण होऊ शकते. मात्र बोलताना भावनांवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे, कारण जास्त भावनिक प्रतिक्रिया दिल्यास गैरसमज होण्याचीही शक्यता असते. वैवाहिक जीवनात आजचा दिवस थोडासा संवेदनशील आहे. जोडीदाराकडून समजून घेण्याची अपेक्षा जास्त राहील. छोट्या गोष्टींवरून मन दुखावू शकते, पण त्याचवेळी प्रेम आणि आपुलकीही तितकीच खोलवर जाणवेल. आज एकमेकांशी शांतपणे बोलणं, जुन्या आठवणींना उजाळा देणं किंवा एकत्र वेळ घालवणं नात्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. अहंकार बाजूला ठेवून संवाद साधला तर आजचा दिवस नात्याला नवी उंची देऊ शकतो. प्रेमसंबंधात असलेल्या मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भावनांनी भरलेला आहे. प्रेमाबद्दल अपेक्षा वाढलेल्या असतील, पण त्या अपेक्षा प्रत्यक्षात पूर्ण होत नसल्याची भावना मनात येऊ शकते. अशावेळी निराश होण्याऐवजी समोरच्या व्यक्तीच्या परिस्थितीचा विचार करा. आज प्रेम म्हणजे फक्त शब्द किंवा भेटवस्तू नाही, तर समजून घेणं आहे हे लक्षात येईल. काही लोकांना त्यांच्या नात्याबद्दल गंभीर निर्णय घ्यावेसे वाटतील, पण आज त्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्याऐवजी विचार करण्यासाठी वेळ द्या. आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस मध्यम स्वरूपाचा आहे. शारीरिक त्रास फारसा जाणवणार नाही, पण मानसिक थकवा जाणवू शकतो. डोके जड वाटणे, झोप न येणे किंवा सतत विचार सुरू राहणे असे अनुभव येऊ शकतात. आज स्वतःसाठी थोडा वेळ काढणं फार गरजेचं आहे. शांत ठिकाणी बसून स्वतःशी संवाद साधणं, हलकं संगीत ऐकणं किंवा थोडी चालणं केल्यास मन हलकं होईल. पाण्यावजळ वेळ घालवणं मीन राशीच्या लोकांसाठी विशेष शांतता देणारं ठरतं. त्यामुळे शक्य असल्यास निसर्गाच्या सानिध्यात राहा. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासापेक्षा विचारांचा जास्त आहे. अभ्यासात मन लागत नसल्याची भावना येऊ शकते, पण त्याबद्दल स्वतःला दोष देऊ नका. आजचा दिवस थोडा मन मोकळं करण्यासाठी वापरला तर पुढील दिवसात अभ्यासात अधिक चांगलं लक्ष लागेल. एखादा विषय जो कठीण वाटत होता त्याबद्दल आज नव्या पद्धतीने विचार केल्यास त्याचा मार्ग सापडू शकतो. आध्यात्मिकदृष्ट्याही आजचा दिवस मीन राशीसाठी विशेष आहे. काही लोकांना ध्यान, प्रार्थना किंवा अंतर्मुख होण्याची तीव्र इच्छा होईल. देव, विश्व किंवा नियतीबद्दल विचार मनात येतील.
आज तुम्हाला जाणवेल की काही गोष्टी आपल्या हातात नसतात, पण त्यांचा स्वीकार केल्यावर मनाला शांती मिळते. आज थोडा वेळ स्वतःच्या श्रद्धेसाठी दिल्यास मनाला मोठा दिलासा मिळू शकतो. एकूणच आजचा रविवार मीन राशीसाठी फार मोठ्या बाह्य घडामोडींचा नसला तरी अंतर्गत बदलांचा आहे. आज मनात जे विचार, भावना आणि प्रश्न निर्माण होतील ते पुढील काळातील निर्णयांना दिशा देणारे ठरतील. त्यामुळे आजचा दिवस हलक्यात घेऊ नका. स्वतःकडे लक्ष द्या, मनाचं ऐका आणि स्वतःशी प्रामाणिक रहा. लक्षात ठेवा, मीन राशीच्या लोकांची खरी ताकद ही त्यांच्या संवेदनशीलतेत आहे. तुम्ही जेवढं खोलवर अनुभवता तेवढंच खोलवर समजून घेऊ शकता. आजचा दिवस तुम्हाला पुन्हा एकदा हेच शिकवेल की तुमचं मन हेच तुमचं सर्वात मोठं मार्गदर्शक आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा आणि हळूहळू पण ठामपणे पुढे चालत रहा.